मंडळी, आपण आता बारामतीच्या मंडईमध्ये आहोत आणि तिथं सध्या गिरायकांचा शुकशुकाट दिसत आहे. तर असंच एका वैतागलेल्या व्यापाऱ्याशी आपण आता दोन गोष्टी बोलणार आहोत. त्यांचं काय उत्तर येते बघूया. त्यांचे हालचाल नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्कार. काय चाललंय? मंडईच्या हालचाली. मंडईच्या हाल चालले. गिरायक नाही का? गिरायक नाही का? गिरक नाही, गिरकचे वाढ बघतात. लोक वाट बघतात गिरायकाची. गिरायक गेलं कुठं? गिरायक गेलं कुठं? बाहेर गेले, त्यांच्याकडे पैसे नाही. पैसे नाही. आणि मग पैसे गेले कुठे? आम्हाला काय माहित कुठे गेले. पुढाऱ्यांकडे गेले का? मग काय पुढारी गेले. होय, पुढारी गेले पैसे. पुढाऱ्यांकडे लय पैसा आहे का? हा, आणि जनतेकडं ह्यांच्याकडे काय नाही. असा ना? ही मंडईत बस लागतं का? हा, बरोबर. ह्यांना खायला महाग झाले का हे? खायला माग झाले. बर बर बर. आंघोळीला पाणी नाही त्याला. असं ना? हा, सगळे पाडे. कधीपासून ही परिस्थिती झाली निर्माण? लय परिस्थिती झाली मंडईत. लय परिस्थिती झाली, बेकार परिस्थिती आहे ना? हा, खायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, आणि ही मंडई तर खायला खूप पाणी नाही. बाकी दोघांची परिस्थिती बेकार आहे. नाही, ही मंडई तर खूप मोठा खर्च करून बनवली ना. टोलेजंग मंडई आहे ही. ती दादाने बांधली. बर. पण त्याच्यानंतर काय झालं? वाईट दिवस आले का? वाड आलाय. असा ना? पत्र्याची मंडई बरी होती. हा हा हा. म्हणजे दादा होते तोपर्यंत छान होतं सगळं. हा, आणि दादा गेल्यानंतर वाईट दिवस झाले. वाढदिवस झाला. बर बर बर. मग आता काय करणार? याच्यावर पर्याय काय? दादा होता. हां, बर. दादा वारला. हां, बर. मग दादा वारला ते तोवर दादा होता. नंतर दादा गेला. बर. असं. दादानी काय काय लोकांना हां 10,000 रुपये, हां. लाख 2 लाख दिलेले. बर. त्यांना दिलेले. हं. जेवण ते होते तेव्हा बर बर दिलेले. बर बर. गोगोरला. हां हां हां. म्हणजे आर्थिक मदत केलेली आहे दादांनी अनेकांना. दादानी. अनेकांना, आहे का नाही? हा, पण आता काय झालं? आता जरा वाईट दिवस आल्यागत वाटते. दोघं वनवासी हा, वनवासी. वाट बघतात. बरोबर. गिऱ्हाईकाची वाट बघतात. बरोबर आहे, बरोबर आहे. खायला नाही, खायला अन्न नाही त्यांना. हां, ठीक आहे. आता आपण मुलाखत दिली याबद्दल आभारी आहोत. ही मुझेकडे